मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 9. दीवाना हुआ बादल. डॅड माझा आहे हे ठाम मत असलेली आर्या. मला घरी सोडून डॅड मम्मा बरोबर का गेला? कोवळ्या मनाचा निरागस प्रश्न. मेघा, दिस क्वेश्चन इज ट्रिकी. आर्या इज पॉझेसिव्ह. डॅडला शेअर करणार नाही, मम्माला तर नो चान्स. गंभीर वातावरणातही राजीवच्या चेहऱ्यावर बारीकसे हसू. राजीव, तुम्हाला काही गांभीर्य कळतंय का या प्रश्नाचं? कॉफी डेट तुम्ही प्लॅन केली, द्या आता उत्तर. डॅड मम्मासोबत का होता? मेघाची नजर त्याच्याकडून आईकडे वळली. या पेचातून तीच मार्ग काढेल ही आशा. अहो, आपल्या कारच्या स्पार्क प्लगचा प्रॉब्लेम आहे ना? कार स्टार्ट होत नाही. आईचं बाबांकडे पाहतच हेतुपूर्वक बोलणं. बाबांनी चमकून पाहिलंच. हो हो, कारचा थोडासा प्रॉब्लेम आहेच. आईच्या बोलण्याचा रोख लक्षात आलेला आणि अर्धांगिनीच्या होत हो मिसळलेलं. राजीव, बरं झालं हा तुम्ही मेघासोबत एअरपोर्टला गेलात या दोघांना आणायला. पावसात एवढ्या रात्री पटकन कॅबही मिळत नाहीच ना. आजीने आर्यासमोरच आभार व्यक्त केले. मम्मा डॅड का सोबत होते याचं उत्तर सहजच तिला दिलेलं. डॅड तुमची कार घेऊन गेलात एअरपोर्टला? थँक्स. हसत डॅड भोवतीची मिठी घट्ट झाली. हलकेच हसून होकार देणे एवढेच केले त्यांनी. आज्जो, तुम्ही ना करीम अंकलना सांगा आमची कार एकदाच नीट रिपेअर करा. एव्हरी मान्सून सीझन प्रॉब्लेम होतो. आर्या चांगलीच जागी झालेली अन रागावलेलीही. हो हो बाळा, मी सांगतो हा. तिच्या केसांवरून मायेने हात फिरवत होते अन आजीने हुश्य केलंच. डॅडनी मम्माला हेल्प केली म्हणून आर्या खुश. तात्पुरते तरी आर्याचे प्रश्न संपलेले. राजीवने हलक्याशा भुवया उंचावत मेघाला विचारलंच. व्हॉट इज दिस? तिनेही पापण्यांची उघडझाप करत आत्ता राहू दे, नंतर बोलू, एवढंच खुणावलं. आजही मम्मा डॅडच्या मदतीला धावून आलेले आई बाबा. मम्मा डॅडची एकांतातील भेट तात्पुरती सिक्रेट ठेवत आर्याला समाधानकारक उत्तर दिलेले आजी आजोबा. हे असं खोटं, योग्य अयोग्य या विचारांच्या कात्रीत सापडलेले मेघा राजीव. पण कधी कधी काही प्रश्नांवर अशीच उत्तर शोधावी लागतात का? काही नाजूक प्रश्न, थोडेसे अवघड. अंजिया आर्याचं अडनिडं वय. काही गोष्टी चौघांच्या सहजीवनातून उलगडतील, काही हळूहळू समजावून सांगता येतील, काही सहजच समजतीलही. ह्युमन रिलेशनशिप्स आर कॉम्प्लेक्स या उक्तीचा पदोपदी प्रत्यय येत होताच दोघांना. ही तर फक्त सुरुवात होती. डोंट वरी, आय एम विथ यू. दोघांनीही डोळ्यांनीच एकमेकांना दिलेलं वचन. अडीच होत आलेले. सगळ्यांचा निरोप घेत राजीव निघाला. डॅडला सोडायची इच्छा नव्हती, पण उद्या स्कूल होती आणि डॅडला ऑफिस. घट्ट मिठी मारत मोठी पापी गालावर सॅटरडेला भेटू हे प्रॉमिस घेतच डॅडला जाऊ दिलं. थोडंसं तरी जेवून घ्या, निदान डाळभात तरी. आईचा आग्रह. फ्लाईटमध्ये खाल्लं आहे हे वहिनीने सांगूनही आई काही ऐकेना आणि मग ऊन ऊन वरण भात खायला बसवलंच दोघांना. आजी, मी बाळ नाही. आपल्याच मराठी अमेरिकन ॲक्सेंटमध्ये बोलत गाल फुगवणारा अर्जुन. एक घास तरी माझ्या हाताने खा असा हट्ट करणाऱ्या आजीला समजावत होता. 4 तासांची झोप पूर्ण करून आर्या ताजीतवानी झालेली अन गप्पांच्या मूडमध्ये. पण मम्मा रागावलीच. स्कूल आहे उद्या. मग काय, नाईलाज. वहिनी आणि अर्जुनने आर्याच्या रूममध्ये झोपावे असे मेघाने सुचवले, पण आर्या आणि अर्जुनला एकत्र राहायचे होते. मग वहिनीची रवानगी मेघाच्या रूममध्ये. उशीवर डोकं टेकवून पंख्याच्या फिरणाऱ्या पात्यांकडे पाहतच मेघा विचारात हरवलेली. इट्स गोइंग टू बी डिफिकल्ट ना जिया आणि आर्याला समजावणं? वहिनी एका कुशीवर वळून तिच्याशी बोलत होती. वहिनीकडे पाहत खुदकन हसलीच. थोड्या वेळापूर्वीचा प्रसंग बहुतेक तिच्याही मनात घोळत होताच.
पण वहिनी, मुद्दाम समोर बसवून दोघींना समजवावं अशी गरज सध्या मला तरी वाटत नाहीये. हो, पण तरीही. वहिनी, रेग्युलर प्रोसेसमध्ये जोडप्याचं आधी लग्न होतं, मग मुलं, आणि मग ती मुलं मोठी होत असतानाच हळूहळू निरनिराळ्या प्रसंगातून त्यांना मम्मा आणि डॅडचं आपापसातलं नातंही समजत जातं. म्हणजे मम्मा डॅडनी एकत्र एका रूममध्ये राहणं, मम्मा डॅडची थट्टा मस्करी, एकमेकांसोबत खास असा वेळ घालवणं, जवळजवळ बसणं, कधी सहजच हात धरणं, एकमेकांना भरवणं, कधीतरी फ्रेंडली मिठी, हे सगळं ती मुलं जितक्या सहजतेने मान्य करतात तेवढ्या सहजतेने जियाला मान्य करू शकणार नाहीत. मग वहिनी, आमचं लग्नच अनकन्व्हेन्शनल आहे ना, सेकंड मॅरेज. आमच्या मुली ऑलरेडी मोठ्या आहेत आणि आता आम्ही लग्न करत आहोत. गेल्या 10-11 वर्षात आर्याने मला किंवा जियाने राजीवना कायम एकटंच पाहिलं आहे. त्यातून दोघीही थोड्याफार फरकाने पॉझिटिव्ह आहेतच. जिया माझ्यासाठी आणि आर्या राजीवजींच्या बाबतीत. त्या दोघींसाठी हे लग्न मेघा आणि राजीवचं नाही, हे लग्न त्यांच्या मम्मा आणि डॅडचं आहे, ज्यांना त्या दोघींनी निवडलंय. तर अशा काहीशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत मुद्दाम दोघींना समोर बसवून सांगणं की तुमचे मम्मा आणि डॅड हे हजबंड आणि वाईफ आहेत, त्यांना त्यांचं स्वतंत्र आयुष्य आहेत, तुम्ही दोघींनी सारखं मम्मा आणि डॅडच्या मागे मागे करायचं नाही, त्यांना त्यांचा स्पेस द्या, असं आम्ही त्या दोघींना नाही सांगू शकत. जिया तर खूप हळवी आहे ग, आणि आर्या प्रचंड जिद्दी. कोवळं वय आहे. या अशा समजावण्याचे विपरीत परिणामही होऊ शकतात. हा एवढा विचार मी नाही केला ग. अगं, इट्स ओके. या दृष्टीने विचार कोणीच करू शकत नाही. तो फक्त आम्ही दोघांनी केला आहे, कारण आमची सिच्युएशन युनिक आहे ना. इतर जोडप्यांचा प्रवास पती पत्नीपासून सुरू होऊन मम्मा डॅड या रोलकडे येतो. आमचं पूर्ण चक्र उलटं आहे. आम्ही आधी मम्मा डॅड आहोत आणि नंतर पती पत्नी. मेघा, तू खुश आहेस ना? म्हणजे तुम्हा दोघांकडे पाहिलं तर ते जाणवतच की तुम्ही दोघेही आनंदी तर आहात. हो ग वहिनी, खूप खुश आहे. राजीव सोबत आहेत. प्रचंड पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व. ते म्हणतात, मेघा, जस्ट गो विथ द फ्लो अँड एव्हरीथिंग विल फॉल इन प्लेस. आता आमचं लग्न होईल, सहजीवन सुरू होईल. मम्मा डॅडचे रोल निभावताना, कुटुंब म्हणून जगताना, सगळ्यांनी एकत्र मिळून राहताना जिया आर्याला नात्यांची निरनिराळी रूपं दिसतील, समजतील आणि हळूहळू मान्यही होतील. सर्व काही सुरळीत होईल, हा आमच्या दोघांचाही विश्वास आहे. फक्त थोडा वेळ देऊया, हे आम्ही दोघांनीही ठरवलं आहे. हो मेघा, हे कायम असंच असू दे. दोघांची इक्वल पार्टनरशिप, दोघांच्याही मताचा आदर आणि निर्णयही दोघांचाच. फार कमी जोडप्यात हा समजूतदारपणा दिसतो. तुमच्यात आहे, हा असाच टिकवून ठेव. मधुरा बोलता बोलता गहिवरली. डोळ्यात पाणीही साचलंच. वहिनी, अगं अचानक काय झालं? मधुराच्या गालावर हात ठेवत मेघाच्या मनातही चलबिचल. काही नाही ग, ते झोप झाली नाही ना म्हणून डोळ्यात पाणी, बस. तोंड फिरवून मेघाकडे पाठ करत मधुरा झोपून गेली. वहिनी खुश आहे का माझ्या दादासोबत? हा विचार मात्र मेघाची झोप उडवून गेला. रिकामा चहाचा कप शेजारी अन हाताची घडी डायनिंग टेबलवर, त्यावर डोकं ठेवून मेघा बसलेली खुर्चीवर, डोळ्यावर अजूनही गुंगी. पेंगुळलेल्या अवस्थेत आज आर्याला घाईत पुलावच बनवून दिलेला. त्यातही मीठ टाकलं ना, ही शंका अजूनही मनात. पण किचनमध्ये जाऊन चेक करायचा आळस. आणि तेवढ्यात मोबाईलची रिंग. नाव पाहून डोळे मिटले, पुन्हा उघडले. राजीव का सकाळी 7:15 फोन करत आहेत? पण उचलता क्षणी जियाचा आवाज ऐकून तर डोळे टक्क उघडलेच. मम्मा, मामी आणि अर्जुन आले ना? डॅड सोबत स्कूलला जाताना जियाने मम्माला फोन लावायचा हट्ट केला. हो राणू, पण आता दोघंही झोपलेत. काल खूपच उशीर झाला झोपायला. हे म्हणताना मोठी जांभई मेघाचीही. तिचीही झोप अपूर्णच. आर्यासाठी लवकर उठावं लागलंच होतं. तरीही आज जिमला टाटा बाय बाय करून सरळ घरी आलेली. कडक चहा घेऊनही काही झोप उडेना. आणि मम्माची मोठी जांभई ऐकून जिया खुदकन हसलीच.
डॅड इज ऑल्सो स्लीपी. तो पण आलेला ना एअरपोर्टला? राजीवने डोळे चोळतच तिच्याकडे पाहिले. व्हॉट इज दिस? क्रॉस व्हेरिफिकेशन? आता ब्रेकफास्ट करताना आय टोल्ड एव्हरीवन मी गेलेलो एअरपोर्टवर. रिधिमा अँड मॉम हसत होत्या. जियाने मला काहीच नाही विचारलं. मेघा ही क्षणभर चपापली. आता नवीन काही प्रश्नांना उत्तर द्यावे लागते का? पण जियाचा स्वर शांत होता. हो, डॅड होते सोबत. मला कंपनीही मिळाली ना, नाहीतर एअरपोर्टवर एकटी बोर झाले असते. आणि मला हेल्प पण झाली डॅडची. मेघानेही स्वर सहज ठेवतच सांगितले. जियाला हे हक्काने सांगू शकतो आणि ती नक्की समजेल ही खात्री. ऑफकोर्स मम्मा, बेस्ट फ्रेंड्स हेल्प इच अदर. सेम वे मम्मा डॅड पण. तिचं उत्साहातच उत्तर आणि मेघाही खुश. जिया बाळा, गोड आहेस. बेस्ट फ्रेंड तर बेस्ट फ्रेंडच सही. मम्मा डॅडच्या नात्याला एक नवीन रूप तर देत आहात. आम्ही आताच समाधानी. सॅटरडे आपण सर्व भेटूया असे सांगत मोठ्या पापीसोबत बाय म्हणत तिने फोन ठेवला. डॅड आणि मम्माला बोलायची संधी काही मिळाली नाही. काय ग मेघा, आज बुट्टी का तुझी? मधुराही आळसावलेल्या चेहऱ्याने समोर येऊन बसली आणि हिने मुश्किलीने मान वर उचलली. छे ग, मी बुट्टी मारली ना तर ती आर्या माझं डोकं खाईल. तिला आज सुट्टी घ्यायची होती. कसं बसं मनवून पाठवलंय तिला. अर्जुन दुपारपर्यंत फ्रेश होईल, घरी आल्यावर खेळ. आर्याला तर बहाणा हवा सुट्टी घ्यायचा. लहान आहे ग, चालायचंच. आईही आलीच तेवढ्यात बाहेर यांचा आवाज ऐकून. तिचाही डोळा आज लवकर उघडला नाहीच. गुड मॉर्निंग आई. जांभईयुक्त आळसावलेलं विष दोघींकडून. पण वहिनी, तू का उठलीस लवकर? झोपायचं ना आरामात. मस्त गारगार वातावरण आहे. रजई घेऊन झोपून जा बिनधास्त. हो मधुरा, खरंच आराम करा. जेटलॅगही असतोच ना. आईनेही प्रेमाने सांगितलंच. छे हो आई, आली जाग आता. मस्त चहा घेऊया. मी करते, तुमचा स्पेशल अद्रकवाला. ती उठतच होती की मेघाने हात पकडून खाली बसवलंच. बस ग जरा, आल्या आल्या कुठे काम करते? राधाताई, प्लीज सगळ्यांसाठी चहा कडक. माझा आणि बाबांचा सेकंड राऊंड. किचनमध्ये डब्याची तयारी करणाऱ्या त्यांना चहाची फरमाईश. मागे सोफ्यावर पेपर वाचणाऱ्या बाबांकडे पाहत डोळे मिचकावलेच. सेकंड राऊंड शिवाय ही झोप उडणे शक्य नाही. बरं मेघा, मला सांगशील काय काय कामं आहेत? लिस्ट अशी काही असेल तर व्हॉट्सॲप कर. हो ग माझी वहिनुडी, कामं होतील. शनिवारी शॉपिंग लक्षात ठेव. उद्या शुक्रवार, मग शनिवार. झोपाळलेल्या आवाजातच बोलणं. ओ मॅडम, लग्नाची घाई झाली का? दिवस गाळायला लागल्या तुम्ही. उद्या गुरुवार आहे. मिश्किल हसतच मधुरा चिडवत होती. अच्छा, अरे हो, आज वेन्सडे. हां, मलाच AGM साठी रिपोर्ट तयार करायचा आहे. करंट प्रोजेक्ट अपडेट. चला, आम्हाला निघायला हवं. मुश्किलीने टेबलवर हात रोवत उठलीच. हो, अहो, वाट बघत असतील ना. पुन्हा डोळे मिचकावलेच मधुराने. ए वहिनी, ऑफिसमध्ये आम्ही फक्त CFO आणि VP असतो. नो अहो आणि अग. मिस्टर मेहरा अँड मिसेस मेहरा, स्ट्रिक्टली प्रोफेशनल. फोन हातावर आपटतच मुद्दा सिद्ध केला. आत्तापासूनच मिसेस मेहरा? बघ, आमच्या भाऊजींना धीरच नाही. आई आणि मधुरा दोघीही हसत होत्या. बाबांच्याही हसण्याचा आवाज आलाच, पण त्यांनी चेहरा पेपर मागे लपवला. सगळे त्रास देतात मला. मी ना मम्मीजींनाच नाव सांगणार आहे. पाय आपटतच आत निघाली. किती सहजच मम्मीजींच्या नावाचा धाक सगळ्यांना दाखवला. आश्चर्य तिलाही अन बेचैन आई. मेघा, तू झालीच आहेस ग आता मिसेस मेहरा. तू माझी ती जिद्दी हट्टी मेघा नाही. शनिवारची साडी खरेदी. मधुरा आणि आई मिळून लिस्ट बनवत होत्याच. मानपानाच्या साड्या, आपल्याकडचे नातेवाईक. मम्मीजींनी कालच फोन करून सुवर्ण मध्य काढलेला. आमच्याकडच्यांचे मानपान आम्ही करू, तुमच्याकडच्यांचे तुम्ही. उगाच ते लग्नाच्या वेळी रुसवे फुगवे नको. मुलीकडच्यांनी कितीही उत्कृष्ट साड्या घेतल्या तरीही मुलाकडच्यांनी त्यावर टीका टिप्पणी करत फुगून बसणे हा लग्नातील युनिव्हर्सल सीन आहे. मम्मीजींनी आधीच उपाय शोधलेला.
आपापल्या पाहुण्यांच्या आवडीनिवडी आपल्याला माहीत असतात, त्यानुसार खरेदी करू. अहो, दागिन्यांचं काय करायचं? मेघाशी बोललात का? आईने विचारलेल्या प्रश्नावर बाबांच्या चेहऱ्यावर अचानक काळजी. दागिन्यांचं काय? करूया नवीन, तिच्या आवडीने. डायरीतील नजर त्यांनी वर उचललीच नाही. अहो, नवीन कशाला? तिचे आधीचे आहेत ना, ते मोडून नवीन करू. असंही त्यातला एकही दागिना गेल्या 11 वर्षात तिने घातलेला नाही. आई समजावत होती, पण बाबा ऐकायला तयार होईना. नाही कविता, ते तिचे दागिने आहेत. आपण असे मागायचे नाहीत. आपण नवीन करू. तुम्ही तिच्याशी काही बोलू नका. घाईत डायरी बंद करत बेडवरून उतरले आणि बाहेर निघून गेले. असं विचित्र वागणं वाढतच चाललंय हल्ली. आईने उसासा टाकला, पण बाबांच्या डोळ्यातील अस्वस्थपणा मधुराला जाणवला. बाबांच्या मनावर नक्कीच कसलं तरी ओझं आहे. त्यांचं नजर न मिळवता गडबडीत निघून जाणं बरंच काही सांगत होतं. फ्री पिरियडला ऍक्टिव्हिटी रूमकडे निघालेल्या जिया आणि आर्या. मम्मा डॅडच्या लग्नाची तयारी हा जियाचा आवडीचा विषय, तर आर्याला अपडेट हवी असायची ती आपल्या नवीन रूमबद्दल. भिंत तुटून आता रूम तर जॉईन झालेली आणि फर्निचरचे काम सुरू. हे ऐकताना आर्या खुश. मी नऊवारी घालणार आहे, ऑल गर्ल्स, मम्मा डॅडच्या लग्नात. जियाने विषय लग्नाच्या प्रिपरेशनकडे वळवला. मला तुमच्यात घेऊ नका, आय वोंट विअर साडी. आर्याने आधीच हात झटकले. आर्या गप, सगळ्या गर्ल्स म्हणजे तू पण. इट्स अ ड्रेस कोड. गप यार जिया, आय एम नॉट फॉलोइंग एनी ड्रेस कोड. आर्या यार, तू बोरिंग आहे. काव्या पण घालणार आहे, स्टिच करून आणायची. इट्स सिम्पल, जस्ट लाईक पंजाबी ड्रेस. बहिणीला मनवण्याचा प्रयत्न. हा 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 हा, तू मला कधी पंजाबी ड्रेस घातलेला पाहिलायस का? जीन्स चालणार असेल तर सांग. आर्याने टेबल टेनिसची बॅट हातात गोल गोल फिरवली आणि जियाने तिच्या हातातली बॅट डोक्यावर मारली. ही माझी लिटिल सिस्टर जीन्सच्या पलीकडे काही विचार करतच नाही. बॉईजचा ड्रेस कोड काय आहे? हातात बॉल उडवतच आर्याचं विचार करणं. आर्या प्लीज, नो. तू नको सांगू, मी डॅडना विचारेन. असंही आय एम माय डॅड्स डॉटर. या वाक्यासोबत मनात विचार पक्का झालेला. डॅडशी डिस्कस करायचं. एकदा डॅडने येस म्हटलं की मम्मा कांट से नो. आई मैत्रिणीकडे 15व्या मजल्यावर गेल्या आहेत. आर्या अजून आलेली नाही आणि अर्जुन आत रूम मध्ये खेळतो आहे हा अंदाज घेऊनच मधुराने सोफ्यावर बसत बोलायला सुरुवात केली. बाबा, काय झालं? काही टेन्शन आहे का? नाही ग, टेन्शन कसलं. हे माझं नेहमीच हिशोब लिहिण्याची सवय. हातातला डायरी आणि टॅब बाजूला ठेवला, पण बाबा बँक बॅलन्स चेक करत आहेत हे तिने पाहिलंच. बाबा, मेघाच्या दागिन्यांचं टेन्शन आहे का? सरळ विचारूनच टाकलं. सकाळपासून त्या विषयानंतरचा त्यांचा अस्वस्थपणा वाढलेला. छे, ते होईल सगळं मॅनेज. तू नको ग उगाच काळजीच पडू. 2 वर्षांनी आले आहात, छान लग्न एन्जॉय कर. असंही आईने पुष्कळ कामं सोपवलीत तुला. हो बाबा, त्या आपलंसं मानतात म्हणून हक्काने कामं दिलीत घरच्या सुनेला. पण मग तसंच तुमचंही टेन्शन थोडंफार कमी करू शकते ना, की मी काही तेवढी लाडकी नाही, मेघात जास्त लाडकी तुमची. नाक फुगवून बाबांवर खोटा खोटा राग. काहीही काय बोलते मधुरा. मेघा आणि तुझ्यात कधीच भेदभाव केला नाही आम्ही. दोघीही सारख्याच आम्हाला. ते माहीत आहे मला बाबा. मग सांगा ना, काय झालंय? माझ्या बाबांना असं काळजीत नाही पाहू शकत. प्रॉब्लेम सांगा, आपण मार्ग काढू. मेघाचे दागिने. थांबले क्षणभर. एक दीर्घ श्वास. ते आधीचे दागिने तिने विकलेत हे घर घेताना. आईला माहित नाही. पण मग तुम्हाला तिने सांगितलं? छे ग, आई बाबांना टेन्शन नको म्हणून परस्पर निर्णय घेतला. तिला हे घर स्वतःच्या हिमतीवर घ्यायचं होतं ना. माझ्याकडे मागितले असते तर दिले असते ग मी. खूप राग आलेला मेघाचा. गहिवरले अचानक. डोळ्यात पाणीही साचलंच. बाबा, शांत व्हा. आपल्या सगळ्यांना माहीत आहे मेघा किती स्वाभिमानी आहे.
आजपर्यंत कुठल्याही आर्थिक अडचणीसाठी तिने कुणासमोरही हात पसरलेला नाही. हक्काच्या भावालाही मागू शकत होतीच ना, पण नाही मागितले. हो ग, वेडाबाई आहे ती. दागिने विकायला आपल्या बोरीवरीतील सराफाकडे. ते आमच्या बँकेचे कस्टमर. त्यांनी तिला दागिने विकण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण हिचं ठरलेलं. माझी आणि सराफांची ओळख त्यांनी तिच्या नकळत मला सांगितलं. ओ, मग? ती घरी आली तेव्हा खूप चिडलेलो. यावेळी चांगलं रागवायचंच तिला असं ठरवलेलं. ही पठ्ठी पेढे घेऊन आली. लोन सँक्शन झालेलं. दुसऱ्या दिवशी रजिस्ट्रेशन होतं. प्रचंड खुश होती. बाबा, तुमच्या या पिल्लाने तिच्या पिल्लासाठी हक्काचं घरटं मिळवलं. उड्या मारत होती, नाचत होती. हे एवढं आनंदी तिला पूर्वी कधीच पाहिलं नव्हतं ग. तिच्या चेहऱ्यावरील आनंदाच्या लाटांनी माझ्या चेहऱ्यावरच्या रागाचा ज्वालामुखी विझवून टाकला. स्वाभिमानाचे धडे एकेकाळी मीच तिला दिलेले. मग आता तिच्या या कर्तृत्वाला माझ्या मदतीचं गालबोट लावावंसं वाटलं नाही. तिने घेतलेला निर्णय योग्य हे मी समजावलं स्वतःला. तिच्या सुखात आपण सुखी. त्या दागिन्यांबद्दल ना तिने कधी सांगितलं ना मी कधी विचारलं. एक हताश उसासा. बाबा, काळजी करू नका, माझ्याकडे उपाय आहे. मधुरा, आता तू काही उपद्व्याप करू नकोस हा. बाबा, या लेकीवर विश्वास आहे ना? तुम्ही फक्त आनंदी राहा. आपल्या मेघाचं लग्न आहे. सगळं काही सुरळीत पार पडेल. बाबांच्या हातावर थोपटत मोबाईलवर नंबर डायल करतच आत गेली. ती काय करणार हे माहीत नव्हते, पण तरीही तिने दिलेला विश्वास बाबांच्या चेहऱ्यावर हलकसं समाधान पसरवून गेला. मधुरा, आमच्या आणि मिलिंदमधील एकमेव दुवा. आठवड्याला 2दा व्हिडिओ कॉल आवर्जून. अर्जुनशी पोटभर गप्पा. आणि रविवारी मिलिंदलाही पकडून आणतेच कॅमेरासमोर. तो फारसे काही बोलत नाही, तसाच आहे पूर्वीपासून. आणि मग त्याच्या बदलीच्या गप्पा पण मधुराच करणार. 5 वर्षांपूर्वी तिकडे गेलेलो. हिनेच फिरवून दाखवलं सर्व काही. मिलिंदला वेळ नाही, पण ही एकटी सर्व काही छान मॅनेज करते. तिथल्या मातीत रुजू पाहते, पण या मातीची ओढही तेवढीच आहे.